नमस्ते, मी वंदना। पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपण बघणार आहोत डायरेक्ट कपड्यावर कटिंग, ते पण अस्तरचे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपण टाकणार आहोत अगोदर उंची। तर 36 छातीचा हा कटोरी ब्लाउज आहे डायरेक्ट कपड्यावर। बरेच जणांना प्रॉब्लेम येतो का पेपरवर अगोदर कटिंग करतात, नंतर मग कपड्यावर कटिंग करतात, भरपूर आपला टाइम वाया जातो। तर टाइम वाया न घालवता आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग कशी करायची मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगते। 14 ची उंची घेतली, शोन ब्लाउज 13 इंचावर होणार। हा 35 आणि 36 साईजला एकदम परफेक्ट असा ब्लाउज बसून जातोय। 5.5 आपण शोल्डर घेतले, मोंड्यासाठी पण आपण 5.5च घेणार आहोत। आपल्याला 36 चा चौथा भाग काढायचा आहे, तर 9 इंचावर चौथा भाग येतो। अधिक त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला मिक्स करायचे आहे लुजिंग साठी। कंपल्सरी 2 इंच हे माप ठेवा आणि अर्धा इंच आपल्याला परत एकदा पाठीमागे यायचंय। आता शोल्डर पासून आपल्याला लाईन पाठीमागे घ्यायची, ही लाईन आपण कव्हर करू आणि नंतर आपल्याला तिरकी एक लाईन द्यायची मधून। आता 1.5 इंच आपल्याला पाठीमागच्या भागासाठी ठेवायचं आहे। आपल्याला जो मोंड्याला गोल आकार द्यायचा आहे आणि फ्रंट भागासाठी 1 इंचावर। तर अशा पद्धतीने आपण याला आकार देऊन घेऊ। तर खूप सिंपल पद्धतीने आपण ब्लाउज कटिंग सांगतोय आणि हर एक कटिंग आपली समजण अशी आहे आणि तुम्ही शिवून बघा ह्या कटिंग नुसार, कारण मी जे काम दाखवते सगळं कस्टमरच्या कामावर दाखवते आणि जे तुमची कमेंट असेल त्यानुसार पण आपण नक्कीच दाखवणार। तर तुम्ही कमेंट करा, जेवढं कमेंट करता त्यानुसार आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करू। तर गळ्यासाठी घेतले मी 2 इंच। आता हा पाठीमागचा भाग आहे, तर आपण पाठीमागचा गळा 10 इंचावर किंवा 10.5 वर जरी घेतला तरी चालते। तर आपण 10 वर घेऊ, 10 घ्या किंवा 10.5 घ्या, काही हरकत नाही, कारण अर्धा इंच वरती जाईल। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा टाकू शकता। आता आपल्याला काय करायचंय, आता हे माप किती आलं, 11 आलं, तर खाली आपल्याला 10.5 इंच घ्यायचे। 10.5 इंचावर आपण मार्किंग केली किंवा आपण काय करायचंय, आता 29 कस्टमरचं कंबर आहे, तर आपल्याला 29 चा चौथा भाग काढायचा आहे। अशा पद्धतीने 14.5 दुसरा भाग आला आणि आपल्याला चौथा भाग येतोय 7.25 इंच। तर 7.25 चा आपल्याला एक पळून द्यायचा। 1 इंच आपल्या पाठीमागच्या टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहते। मग नॉर्मल आपला फरक आलाय, तर हा फरक आपल्याला काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने। तर बघू शकतात हा पाठीचा भाग एकदम आपला करेक्ट निघलाय। तर आपण याची करणार आहोत कटिंग। कटिंग करताना अशा पद्धतीने कटिंग करा। जी आपण पाठीचा भाग हा कट केल्याच्या नंतर आपण बघणार आहोत फ्रंट भाग। तर फ्रंट भाग जसा आपण पाठीचा भाग कट केलाय तो आहे तसा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। पूर्ण आपण कडे काठ्याने पूर्ण आखून घ्यायचे आणि जो आपण गळा घेतलेला तो गळाची मार्किंग करायची आणि फ्रंट मोंड्यासाठी मार्किंग करायची। मार्किंग झाल्याच्या नंतर आपल्याला समोरचा जो मोंडा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला आतमधून घ्यायचा आहे आणि गळा तुम्हाला जेवढा लागतो फ्रंटचा तर त्यानुसार तुम्ही फ्रंट गळा घेऊ शकता। तर छोटे छोटे बदल करायचे असतात तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात का तुम्हाला कसं आवडेल। आता 6.5 इंचाचा मी गळा घेतलाय, तर तुम्ही 7 इंचापर्यंत किंवा 5.5-6 इंचापर्यंत घेऊ शकतात। तर याला गोल गळा द्या किंवा गळ्याला आकार वेगळा द्या तरी पण चालते। आणि आपल्याला काय करायचंय, कंपल्सरी 1 इंच आपल्याला ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाउज शिवतो तर 1 इंच आपल्याला जास्त घ्यावंच लागतं। तर ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही प्रिन्सेस ब्लाउजची कोणती पण कटिंग करा तर 1 इंच आपल्याला जास्त घ्यावं लागतं। नाही सॉरी, कटोरी ब्लाउज आपण कटिंग करतोय, कारण काय होतं ज्या वेळेस आपण कटोरी ब्लाउज कटिंग करतो तर मी याच्या अगोदरचे पण व्हिडिओ भरपूर अपलोड केलेत आणि 1 इंच मी जास्त काय घेतलं का आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला वेगळं आपल्याला जास्त घ्यायचं नाही, कारण आपण क्रॉस पट्टी ह्याच कपड्यामध्ये जास्त घेतली, कारण पेपर कटिंग जर केलं तर आपल्याला पेपर कटिंगमध्ये 1 इंच जास्त घ्यावं लागते पेपर कटिंग झाल्याच्या नंतर जे आपण ब्लाउज पिसावर कट करतोय। तर आता मी डायरेक्टच ब्लाउज पिसावर याची कटिंग केली।
तर कटिंग केल्याच्या नंतर आपण एक कटोरी काढून घेतली आणि कटोरी काढल्याच्या नंतर कटोरी वाढवताना आपल्याला जसं आहे तसं ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला 1.25 इंच किंवा 1 इंच जरी जास्त घेतलं कडेने तरी चालते। तर आपण कटोरीचा सेंटर काढल्याच्या नंतर 1 इंच कटोरी खाली घेतली आणि नंतर कडेने 1 इंच आपण जास्त घेतले। तर अशा पद्धतीने आपली कटोरी ही एकदम परफेक्ट झाली। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ समजला का नाही ते पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। आता कटोरीला आकार देताना गळ्याला व्यवस्थित आकार द्या, गळा जास्त पसरट होऊ देऊ नका कारण फ्रंटला मग व्यवस्थित येत नाही। आणि अशा पद्धतीने आपल्याला कटोरी काढायची। तर तुम्ही कटोरी पण बघा किती व्यवस्थित आली आणि शिवल्याच्या नंतर ब्लाऊज पण खूप सुंदर आले। आता ही झाली आपली कटोरी काढून, आपल्या जवळजवळ सगळं अस्तर पूर्ण आपलं कटिंग झालंय। आता आपल्याला मेन ब्लाऊज पिसावर पण ठेवून कटिंग करायची। आता आपण करूयात बाकीचे राहिलेले कटिंग। आपण आता ज्यावेळेस आपण बाही कटिंग करतो तर कशा पद्धतीने करतो, तर मी याच्या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग ही बाही सोबत पूर्ण दाखवली। तर तुम्ही ते व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण अस्तरची घडी कशी घेतली पाहिजे किंवा अस्तरला कसा जॉईंट आला पाहिजे, मग घडी व्यवस्थित येऊन जाते। तर जेवढे आपल्याला घडी बसली तेवढी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे। आता कडेचा अगोदर मी एकसारखं करून घेते म्हणजे आपल्याला समजा बाही जेवढी असेल त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे। आता दंडघेर जेवढा आहे त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स करू आणि बाहीला आकार देऊन घेऊ। तर कमी वेळामध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने बाही कटिंग पण केली आणि ब्लाऊजची कटिंग पण केली। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा। तर आपण फटाफट आता अस्तरवर कटिंग मेन फॅब्रिकवर कटिंग करायची। तर याला डिझाईन आहे, क्वेरी डिझाईन आहे, तर ती चेक करा का म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने ती आली पाहिजे। तर कधी पण डिझाईनचे ब्लाऊज असेल तर काळजीपूर्वक कटिंग करा, मी सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगते। आणि नंतर पूर्ण कटिंग झाल्याच्या नंतर आपण बघूया त्याची फिनिशिंग कशी आली। तुम्हाला जर ब्लाऊज स्टिचिंग व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा, कमेंटनुसार आपण नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। तर माझे 2 चॅनल आहेत, मी हर एक व्हिडिओच्या खाली दुसऱ्या चॅनलची लिंक देते आणि दोन्ही चॅनलवर आपले काम वेगवेगळे असतात। तर नक्कीच कमेंट करा आणि कमेंट करा, तुमच्या आवडीनुसार पण कमेंट करा, त्याचे पण उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तर अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाऊज पूर्ण कट झाला आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला काय बदल करायचे आहेत हे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती पण कमेंट करा का तुम्हाला स्टिचिंगमध्ये काय पाहायला आवडेल किंवा कटिंगमध्ये काय पाहायला आवडेल। कारण मी जे काम दाखवते ते सगळं कस्टमरच्या कामावर काम दाखवते। तर मला समजत नाही का मी तुमच्यासाठी कोणते काम अजून नवीन दाखवले पाहिजे, कारण जे माझ्याकडे काम येतं रेग्युलरमध्ये मी तेच काम तुम्हाला सगळं दाखवते। भरपूर सारी गर्दी असताना मी ॲडजस्ट करून तुम्हाला व्हिडिओ टाकते। तर नक्कीच हर एक व्हिडिओला कमेंट करा म्हणजे मला थोडंसं बरं वाटेल। आणि आपली ब्लाऊजची कटिंग ही जवळजवळ पूर्ण कंप्लीट झाली। पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।